अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. अहो काकू, हे काय तुम्हाला वाचता येत नाही? इथे वाचण्याचा काय संबंध? बाई माणसाने इकडे जायचं. हो विसरलेच होते हा मी. चावटच आहेस. जाते इथं वांदे होतील म्हणून आम्ही जाते. हा उभीच मेली. म्हातारी घरातच आहे. एक काके मी आलोय. बाई बळ्या मेल्या आता मागच्या सारखा तुला पोलिसांच्या ताब्यात देते. अरे तू पुतळा आहेस की वैरी? बडबड बंद कर आणि पैसे दे मुकाट्यानं. एक दमडा मिळणार नाही. स्वतःच्या इस्टेटीची वाट लावली आणि तर मला छळतोयस. अरे शरम वाटायला पाहिजे तुला. शरम वाटायचं कारण काय? अगं म्हातारे, तू मेल्यावर माझ्याशिवाय दुसरं वारस कोण आहे तुला? तुझी सगळी एस्टेट मलाच मिळणार आहे. त्यातली आपली थोडीशी ऍडव्हान्स मध्ये मागितली. चालतो तू. बरी भेटलीस एकटी तू. अरे देवा, देव सुद्धा येणार नाही तुझ्या मदतीला. इथं काढ पैसे. देव भवाने चालता हो. सटवे, तुलाही बघून घे कधीतरी. अरे जा अरे मुडद्या, मला बघ तू. स्वतःचा थोबाड आशात बघ. जातो का? माझी बाय ती इतकी मर्द असशील असं वाटलं नव्हतं हो मला. मावशी, कोण होता तो? माझा पुतण्या रे. मेल्यानं स्वतःच्या नावाची इस्टेट उधळून टाकली. त्याचा आणि माझा आता काही एक संबंध नाहीये, पण पैशासाठी सतत मला असा छळत असतो. आज तू होतीस म्हणून मी वाचले. तुम्ही काळजी करू नका लीला मावशी. परत येऊ दे तर खरं मुंडी मुरगळून ठेवते कोंबडी सारखी. तुम्हाला सांगते, लहानपणी मी कोल्हापूरला असताना मुलांच्या बरोबर कुस्त्या खेळायची, बैठका मारायची. हो पेलवान वहिनी, चला. भाऊजी तुम्ही पण येते. हा ए इंगळ्या, ए इंगळ्या, अरे काय चाललंय काय? किती धूळ साठली आहे? साफ नाही करायची काय? साफ कर. आता मॅडम तुला आणि मला एकदम साफ करतील. तर फडका घेताल तोपर्यंत मी धरतो डबे. चलो आता काय खैर नाही. केबिन पर्यंत आवाज पोचला असेल बहुतेक. म्हणे मॅडमने बोलवलेलं. वाटलंच मला. मॅडमच्या हातात काय रे? छिडी आहे का चाबूक आहे? ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर समजेल. काय नाही मॅडम, तो इंगळ्यात फडका मारत होता. मी त्याला पावडरच्या डब्याच्या मागे फडका मारायला सांगितला. मी पावडरचे सगळे डबे उचलून धरले होते. धडाम करून खाली पडले. फारसं नुकसान झालेलं नाही. हा आता थोडीशी पावडर खाली साडली, पण तोंडाला लावली. काय म्हणायचे ते मला नीट सांगाल का एकदा? पावडरचे डबे पडले एवढंच कळलं मला. अहो पावडरचे डबे ते पडायचेच. ते तेवढं धाप लागण्याचं काय कारण आहे? हो खरंच धाप लागण्यासारखं काय कारण आहे? आता पावडरचे डबे ते पडायचे हे माझ्या लक्षातच नाही आलं. तसं पाहिलं तर पुष्कळ गोष्टी तुमच्या लक्षातच येत नाहीत. हो तसं होतं एखाद्या वेळेला. तुमचे डोळे तरी चांगले आहेत ना? चांगले म्हणजे काय, एकदम उत्तमच आहेत. म्हणजे लांबचं सुद्धा मला एकदम स्वच्छ दिसतं. म्हणजे जवळचं दिसत नाही. आता लांबचं दिसतं म्हणजे जवळचं दिसणारच नाही का? ते जाऊ द्या, बसा. हो थँक्यू. काय तुम्हाला लिंबाचं लोणचं आवडतं की नाही? लिंबाचं लोणचं? आता लिंबाचं लोणचं म्हटलं की माझ्या जिभेला नळासारखी पाण्याची धार लागते. आता लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण. लिंबाचं मटण कसं करतात? माफ करा, मी चुकून बोलून गेलो. मला एवढंच म्हणायचं होतं की मला लिंबाचे पदार्थ फार आवडतात. म्हणून तर परवा साडीच्या दुकानामध्ये मी तुम्हाला लिंबू कलरची साडी. मॅडम तुम्ही काय सुरेख दिसता हो. खरंच तुम्ही आरशात बघा काय सुंदर दिसता हो तुम्ही. नशीब तरी बरंच लवकर लक्षात आलं तुमच्या. आज तुमच्याकडे बघतच राहावं असं वाटतंय. थँक्यू. मॅडम तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू? बोला. तुम्ही जर एखादी फिक्कट कलरची लिपस्टिक लावलीत ना तर तुमचं रूप खरोखर. माने तुमच्या ओठापर्यंत पोचण्याचा मला काहीच अधिकार नाही. माफ करा, मी येतो. माझे कस्टमर बाहेर वाट बघत असतील.